सोलापूर ते आळंदी या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील पंढरपूर उपविभागातील पंढरपूर मोहोळ तालुक्यातील 19 गावांचा समावेश असून या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करण्यात आली असल्याचं प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितलं। पंढरपूर उपविभागातील पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांकडून संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील चौपदरीकरणासाठी 160.42 हेक्टर क्षेत्र संपादित करायचं असून त्यापैकी 100.19 हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आलं आहे। पंढरपूर तालुक्यातील 13 गावं तर मोहोळ तालुक्यातील 6 गावं अशा एकूण 19 गावांचा समावेश आहे। या मार्गावरील 85% प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात आला आहे। उर्वरित प्रकल्पग्रस्तांना लवकरच भूसंपादनाचा मोबदला वाटप करण्यात येणार असल्याचंही प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितलं। संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील चौपदरीकरणाचं काम गतीनं सुरू असून भीमा नदीवरील पंढरपूरला जोडणाऱ्या गुरसाळे कवठाळी पुलाचे भूमिपूजन प्रांत अधिकारी ढोले यांच्या हस्ते संपन्न झाले। मोहोळ पंढरपूर पुणे आळंदी हा राष्ट्रीय महामार्ग बायपाससाठी गुरसाळे कवठाळी या दरम्यान हा नवीन पूल उभा राहणार आहे। या पुलाची रुंदी 32 मीटर तर लांबी 525 मीटर इतकी आहे। महापुरामुळे पंढरपूरशी अनेक गावांचा संपर्क तुटतो, तसंच अहमदनगर मराठवाडा विदर्भ इथून पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांचाही संपर्क तुटत असतो। पुलाची उंची आणि रुंदी जास्त असल्यानं वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू राहील। वारी कालावधीत वाहतूक नियंत्रणासाठी या पुलाचा वापर होणार आहे। स्वराज्य माझाच्या बातम्यांसाठी नारायण चिंचोलीचे प्रतिनिधी मारुती वाघमोडे।